वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शारंगी सरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. मी ब्लॉगिंग सोडूनच दिलेली, पण आज मी परत विचार केला की मी आज फिरायला आलो आहे मावशीकडे. तर मी विचार केला की चला आज परत आपण ब्लॉगिंग स्टार्ट करूया. मग मी आजपासून परत ब्लॉगिंग स्टार्ट करत आहे. बघू आता किती दिवस कंटिन्यू होतात, पण काम वगैरे असेल तर मग राहून जातं. मी आज बघा इथे झाईमध्ये आलेलो आहे. तर मग हे तुम्हाला आज मी जिथे जिथे फिरायला वगैरे जाईल ते तुम्हाला प्लेसेस दाखवेन. आता आमचा प्लॅन आहे अस्वारी डॅमला जायचा. मग तिथे गेल्यावरती तुम्हाला ते अस्वारी डॅम पण दाखवेल आणि आज झाईच्या बीचवरती आलो आहे. झाईचा बीच पण दाखवेल. आता आम्ही ते ब्रिजवरती थांबलो आहोत. मग ते ब्रिजवरती म्हणून मी विचार केला की चला आज इथपासूनच स्टार्ट करूया. तर माझ्यासोबत माझे भाऊ बंधू पण आहेत सर्व, आयुष, कुणाल, किरण आणि तो डॉन चंदू. तर हे बघा, हे सर्व बोटी वगैरे थांबवतात इथे आणि ह्या साईडला काहीच नाही. आता तिथे जाण्यासाठी रस्ता वगैरे नाही मिळत. ही बोट यूज करून करून आता संपलेली आहे, म्हणजे तिची लाईफ म्हणून ही अशा टाकून दिलेल्या आहेत. ही बोट चालू आहे, पण हे कधी काही जास्ती चालवत नाही. हा तिथल्या बोटी आहेत ना, ते सर्व चालू आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मासेमारी वगैरे करतात ते लोक. हे बघा, ही बोट आताच मासेमारी करून आलेली आहे. ही खाडी जी तुम्हाला मी दाखवली त्या साईडने, तो पूलवरून मी जो व्हिडिओ शूट करतो ते त्या साईडला आहे आणि त्या साईडून ती खाडी अशी अशी येते आणि ती ही जॉईन होते ह्या खाडीला. हे बघा, ही खाडी जॉईन होते आणि मग ही आता समुद्र लागला. आता हे माणसं चालत सर्व मासे पकडायला, मासेमारी करणार. हे बघा, सुका मच्छीचा सर्व हे आहे आणि इथे ह्या बोटी पण ठेवल्यात. हे जे इथे माणसं राहतात त्यांच्या हे सर्व बोटी आहेत. आणि हा माझा दुसरा भाऊ योगेश, तोंड दाखव. म्हणजे ह्याचा वाढदिवस होता काल, गेला आता आम्ही काल पार्टी वगैरे पण केली. तर हा समुद्र आहे, पण समुद्रावरती अशी जास्त फिरण्यासारखं हे नाही, मग दगडी वगैरे येतात आहे त्यात समुद्राला. पण जाऊ ना खाली पण. ही बोट आता मासेमारी करायला जाणार आहे, कारण की त्यांची तयारी वगैरे चालू आहे मासेमारी करायची. आणि हे बघा, इथल्या बीचवरती पूर्ण म्हणजे अशी वाळू वगैरे नाही मिळत, तिथे अशी दगडी वगैरे निघालेली आहे तिथे सर्व. हे बघा, पाणी पण आता भरपूर मध्ये गेलेलं आहे. हा काय देव का रे? नाही ते नाही, तर दगड आहे देव आता आहे. यांच्या इथे एक देव म्हणून आहे मध्ये. मग ते लोक जे पण बोटी वगैरे मासेमारी करत जातात ते लोक त्या देवाला गोल राऊंड मारून जातात ना. ते बघ, ते तिकडे बघ, गोल दिसते बघ ना कुठून. हां हां, ते भरपूर माणसं बरोबर जी हे माणसं जातात ना त्याच्यावरती आहे, पण ते आता दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये. भरपूर आतमध्ये आहे, मला पण एवढंसं दिसतं. तर असा काहीतरी बीच आहे हा. हे बघा, आले आम्हाला शोधत इथे पण आले.
ह्या साईडला तुम्ही जिथून म्हणजे तिथून आल्यावरती त्या ब्रिजवरून तर ह्या साईडला तुम्हाला पार्टी करण्यासाठी या असं काय मच्छी वगैरे खाण्यासाठी त्या साईडला तुम्हाला हॉटेल्स वगैरे आहेत. म्हणजे हॉटेल नाही ते स्टॉल्स टाईप आहेत. ते लोक तुम्हाला बनवून वगैरे पण देतात आणि मग तुम्ही ते एन्जॉय करू शकतात. आपल्या फॅमिलीसोबत या फ्रेंड्स वगैरे येणार असतील तर तिकडे ड्रिंक वगैरेची पण सोय करतात ते लोक. तर सर्व असं आहे हे झाईमध्ये. तर या कधी तुम्ही आलात तर. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होतं. जास्ती काही दाखवू नाही शकलो असेल तर सॉरी, पण जितकं प्रयत्न केले तितकं मी दाखवू शकलो. आणि आता आम्ही जाणार आहोत अस्वारी डॅमला. तर तिथे आम्ही जाऊ, मग तिथलं सीन काय आहे ते दाखवू. मी पण अजून पहिल्यांदाच जाणार आहे, मी पण गेलो नाही कधी. आणि चलो बाय.